हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता देवपूजा करणार आहे. तर देवपूजेसाठी फुलं तोडायची आहे. तर फुलं किती आलेले आहेत तुम्हाला दाखवते. इथं फुलं मस्त छान आलेले आहे. इथं रोज पण छान मस्त आलेले आहे, रोज. आणि हे जास्वंद. तर मी आता जास्वंदीचं फूल तोडून घेते. मस्त आपल्या बागेतली फुलं अशी तोडून देवाला व्हायची. मस्त वाटतं ना. आणि खूप छान जास्वंद छोटे छोटे फुलं आहे इथे. बिस्किट घेतो ना. तर चहा पाणी झाल्यानंतर मी स्वयंपाक पण लगेचच आटपून घेतला, कारण की स्वयंपाक लवकर, कारण की लहान मुलं आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक येणं लगेच आटपून घेतलेला आहे. आणि मस्त जेवणामध्ये बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी आणि चपात्या केलेल्या आहे. मुलांना आवडतं म्हणून येलो बटाटे. ते झाल्यानंतर मग मी लगेच इथं लादी वगैरे बाथरूम मशीनला पण कपडे लावून घेतले. आणि बाकीचे जे कलर त्यांच्या कपड्यांचे निघतात ना, मला बॅगा पण ट्रॅव्हलिंग केलेल्या त्या बॅगा पण धुवायच्या होत्या, ते सर्व मी धुवून घेणार आहे आज. तर ते काही दाखवणार नाही, मी पटापट ते आवरून घेणार. आणि संध्याकाळी परत मग इथं गणपती, अरणेश्वर गणपती मंदिर आहे ना आमच्या जवळच, तर तिथं जायचं आहे म्हणून मग पटापट हे सर्व आवरून घेते, घरातले कामं. आणि थोडंसं आराम पण केलं झालं, कारण की रोजची दगदग होते. आणि त्याच्यामुळे मग माझं आता ना एकच दिवस राहिलेला आहे, माझी ट्रेनिंग पण सुरू होते. त्याच्यामुळे मग 2-3 दिवस आहेत, तर त्यांना फिरून गेल्यानंतर मग काही घेऊन जाता येणार नाही. नंतर मग काय ते तर मग शनिवार जाणार आहे 4-5 दिवसांनी. त्याच्यामुळे मग आताच थोडंफार फिरवणार आहे पुण्यामध्ये, जितकं शक्य होईल तितकं. तरी तर सर्व मस्त छान सर्व घरातलं मी आवरून घेतलेलं आहे. मुलं खेळत आहे, बेडरूममध्ये खेळत आहे, म्हटलं तोपर्यंत आवरते मी. तर इथं छान सर्व क्लीन झालेलं आहे, स्वयंपाक रेडी झालेला आहे, फक्त जेवायचं आहे. एवढं झालं की फरची वगैरे पुसून झाली की सुकलं की मग जेवण वगैरे करून घेणार आहे. आणि मस्त एक रोजची मी काम आवरून घेते, कारण की मग माझं पण घरातलं जरा गावावरून आल्यानंतरची क्लिनिंग असते ना, ती तर काय मला जास्त दाखवता येत नाही. मी तुम्हाला जेवढी होईल तेवढी दाखवतेच आहे डेली व्लॉगमध्ये, माझं जेवढं शक्य होईल तेवढं. कारण की घरात पाहुणे असल्यामुळे मग थोडं शूट करायला पण जरा हे होतं, म्हणजे जेवढं होईल तेवढं मी शूट करते. तर इथं सर्व झाल्यानंतर मग मी म्हटलं आता जेवण गरम करून घेऊयात, भाज्या वगैरे. तर भाजी चपाती ते सर्व घ्यायचे पुढे, मग जेवण वगैरे मुलांना पण करायचे. तर मग भाज्या गरम करून घेते, बटाट्याची आणि भेंडीची भाजी. तर सर्व गरम करायला ठेवलेलं आहे. बाकीचं सर्व एकीकडे आवरायला पण घेते मी, साईड टू साईड आवरत पण असते. आणि तर मग आता सर्व घरातलं झालं आहे क्लीन तरी. आणि थोडंसं दुपारी जेवण वगैरे झाले की आराम पण करणार आहे. मला ना ट्रॅव्हलिंग करून सारखं माझं खूप 14-14 तासाचं ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे ना खूप त्रास होते, बॅक पेन होते माझी जरा. तर त्याच्यामुळे थोडंसं आराम पण मी करते इथे. आणि माझ्या झाडाला मस्त कारले पण लागलेले आहे, ते एकच आले आणि बाकीचे छोटे छोटे आहे. तर मी ते एक आहे ते तोडून केल्यानंतर दुसरे वाढले ना, ते पण आता तोडेन असं बघेन. तर तुम्हाला ते नीट मला त्या दिवशी दाखवता नाही आलं, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणारच आहे जेव्हा तोडेन, मी हार्वेस्टिंग करेन तेव्हा. तर इथं सर्व भाज्या वगैरे पाहू शकता गरम करते. आणि किचन पण मी इतकं छान मस्त आवरून घेतले, पटापट क्लीन करून घेतलेलं आहे. तरी मला वरती लॅपटॉपवरचे डबे काढून ना तिथं नवीन पेपर व्यवस्थित टाकून नवीन व्यवस्थित ठेवायचं आहे. तर ते काम नंतर करेल, जेव्हा पाहुणे वगैरे जातील ना तेव्हा मला वेळ भेटेल ना, त्यावेळेस मी ते काम करून घेणार आहे. कारण की आता स्वयंपाक पाणी मुलांना इकडे तिकडे बाहेर नेण्यामध्येच माझा वेळ जातो आहे. तर आता मला काही वेळ नाही भेटत आहे, तर ते काम मी नंतर करेन, जे किचनचं थोडंफार आहे ते. आणि मला ना बरेचसे असे थोडेसे सेटिंग पण, म्हणजे डब्यांचं वगैरे नीट असं आवरून पण घ्यायचं, ते पण बाकी. तर ते लवकरच आवरून गेला. तर इथे जेवायला घेतलेलं आहे आणि मस्त छान सर्वजण जेवायला तर इथं बसू आम्ही. आणि मस्त गप्पा मारत मारत आमची जेवणं चालतात. आणि इथं ही माझ्या नणंदची मुलगी आहे, तर आणि मुलगा आहे एक, ते नणंद आणि 2 मुलं आहेत, तर ते आलेले आहे माझ्याकडे.
तर इथं छान मस्त सर्वजण आम्ही एकत्र, आता दुपारी लवकरच जेवण करून घेतो 12पर्यंत. आता 12 वाजून गेले, तर जेवण वगैरे करून घेऊ आता. आणि मला घरातली कामं आवरल्याशिवाय जेवण पण जात नाही. तर चला आम्ही जेवण करतो आणि बोलते तुमच्याशी नंतर. ते सर्व काम आवरले गेले होते. नंतर माझा चहा पाणी झालं, सर्व चहा वगैरे दिला, मुलांना खायला वगैरे नाश्ता वगैरे दिला संध्याकाळचा. तर मी ना सर्वांना, आम्ही गणपती मंदिर आहे ना डोंगराकडचं इकडचं आम्ही जे नेहमी जातो, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर त्या गणपती मंदिराकडे जाणार आहे. हे बॅक साईडला जे मिलिटरी एरिया आहे ना, डोंगर आहे तिकडचं, तर त्या डोंगरावरती मस्त छान साईडला गणपती आहे, तर त्या गणपतीच्या तिथे जायचं आहे. तर चला आम्ही तिकडे जातो, तुम्हाला पण दाखवते. कुठे चाललो बाप्पा? कसं बाप्पा करायला चाललो ना? हा, बाप्पा करायला चाललो ना. काय खेळताय? पोचलो इथं गणपती मंदिरापाशी, खूप छान आहे. चला पाय वगैरे पडतो. तर हे ना मिलिटरी एरियाच्या साईडलाच आहे, रोडला लागून आहे. तर बाकी मागं आहे ना खूप मोठं डोंगर आहे, मिलिटरी एरिया जे तिथं सर्व प्रॅक्टिस वगैरे चालते त्यांचं, तर ते आहे. तर इथे छान मस्त मंदिरात येऊन आम्ही थोडा वेळ बसतो आणि इथं ना थोडा वेळ बसतो आणि खूप छान वाटतं, एकदम शांतता मिळते मनाला. मस्त कधी कधी ट्रेस वगैरे राहिला ना, ग्रीनरी आहे, मस्त छान वातावरण आहे आणि शहरापासून असं वाटतं की खूप दुसऱ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. असे हे मस्त छान ठिकाण आहे. चला मग आम्ही दर्शन घेतो आणि बोलते ना तुमच्यासोबत.
जाऊ ना आपण. आम्ही ना मस्त थोडं अर्ध डोंगर चढणार आहे, तर चला त्या डोंगरावर जाऊ. म्हणजे पूर्ण नाही, इथं पायथ्याशी थोडंसं जाऊ, मस्त फिरू. सिद्धी इकडे, तुला आवडलं का? कसं आहे? छान ना. तिथंच थांबा. पाहू शकता डोंगर मस्त चढून आलेलो आहोत आम्ही, आणि एवढं भारी वाटतंय ना. आणि इकडचा हा व्ह्यू असा आहे मस्त. हे डोंगर खूप छान आहे, आमच्या घराच्या बॅक साईडलाच आहे. तर इथं गणपती आरणेश्वर म्हणतात याला. तर हे आरणेश्वर मंदिर आहे, पुण्यामध्ये धानोरीमध्ये आहे हे. आणि खूप छान आहे इथं. इथला व्ह्यू इतका सुंदर आहे ना, असं वाटतं गावासारखं आहे. आणि इथं ना खूप मजा, आपण ट्रेसमध्ये राहू त्यावेळेस इकडे फिरायला येऊ शकतो. तर असा व्ह्यू आहे, तुम्हाला एकदा दाखवते. चला मग. मस्त तू बोल ना, रोज बोलायला लागतं मला. रोज येत हे, रोज येता. कसं आहे चिनू समोसा? मी ना बटाटा काढून घ्यायची का? ठीक आहे, टाकलेले नाही धरायचं ना. पुढे चाललेलो आहोत, कारण की ना गाडीवर बाईकवर जायचंय म्हणून हे नंतर येणार आहे. आणि आम्ही आता चाललोय त्यांच्याकडे. ग्लास तुमच्याकडे घ्या, तुम्हीच घ्या.